तर गडचिरोलीत ही स्थिती असताना इकडे नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात झालाय। पाथर्डी फाटा परिसरात खड्डा चुकवताना टेम्पो चक्क उलटल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात चालक किरकोळ जखमी झालाय। विशेष म्हणजे नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला असून रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न तरीही कायम आहे। यंत्रणा तरीही रस्त्यांवरचे खड्डे बुजवताना दिसत नाहीये, त्यामुळे नाशिककरांच्या संतापात भर पडली आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। राहुल, सातत्यानं खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, 5 जणांचे नाशिकमध्ये आतापर्यंत बळी गेलेले आहेत। आत्ताची ही घटना ताजी आहे। एवढं सगळं होत असताना सुद्धा यंत्रणा साधे खड्डे बुजवण्याचं सौजन्यही का दाखवत नाही आहेत? काय अडचणी आहेत? निश्चितच विनोद सर, आपण जर बघितलं तर नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये खड्डा चुकवत असताना टेम्पो चालकाचा तोल गेला आणि तो चक्क त्या ठिकाणी टेम्पो हा उलटा झालेला आहे। त्यामध्ये टेम्पो चालक हा किरकोळ जखमी झाल्याचं समोर आलेलं आहे। परंतु एकंदरीतच आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा जीव हा गेल्याचं समोर आलेलं आहे आणि एकंदरीत एवढं होऊन देखील महानगरपालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। धन्यवाद राहुल। अजूनही महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही, अजूनही रस्त्यांवरचे खड्डे कायम आहेत, त्यामुळे नाशिककर संताप व्यक्त करतात।